हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 हरे. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलिकावरदेव विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की ताची हळहळ त्याचे दर्शन न व्हावे शिव असता तो जीवे शब्दाची घाणी अमंगळ विधिवानी नेनो शब्द पर तुका म्हणे पर उपकार समचरण सरोजन सांद्रणीलांबुदाभं जगननिहित पाणी मंडन मंडनान तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदैदवलासठलं चिन्तयामि नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जया पूजले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनु मानवी दिव्य रूपीच केली न त्यागी ती दिव्य लोकासने सदा तळमळ चित्ताची हळहळ त्याचे दर्शन न व्हावे शिव असता तो जीवे प्रस्तुत प्रसंगी चिंतन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग वैराग्याचे मूर्तिमंत साध जगदवंदनीय जगद्गुरु देवनिवासी आणि वारकरी संप्रदायाचे कळस असणारे संत तुकाराम महाराजांच्या गाथा या ग्रंथामध्ये अभंग क्रमांक 33 या अभंगामधून जगद्गुरु तुकाराम महाराज तुम्हाला मला एक उपदेश करतायत. बाबांनो, तुम्ही या नश्वर देहाला प्राप्त झालेला आहात. आपण खूप दुरून या नरदेहाला आलेलो आहोत आणि या नरदेहाला आल्यानंतर काहीतरी नियम आहेत पहा. सदा तळमळ चित्ताची हळहळ. जी व्यक्ती सदा म्हणजे सतत चित्तामध्ये तळमळ असेल, कायम व्यक्ती पहा, एखादी व्यक्ती एखाद्या तीर्थयात्रेला गेलो आणि तीर्थयात्रा करत असताना तो कायम तळमळत असतो, बाबा रे, मी तीर्थयात्रेला आलेलो आहे, पण आमच्या घरी काय होत असेल, माझ्या व्यवसायामध्ये काय होत असेल, अशी कायम चित्तामध्ये तळमळ त्याच्या चालू असते. सदा तळमळत असतो.
आमच्या माता माऊल्या तीर्थयात्रेला गेल्या किंवा वारीला आलेल्या आहेत. मग त्यांच्या मनामध्ये चित्तामध्ये हळहळ असते, अरे आषाढ वारीसाठी मी इतक्या लांब आलेले आहे, 18 दिवस आमचं राहतं घर सोडलेलं आहे. मग मनामध्ये तळमळ असते, हळहळ असते. चित्तामध्ये, चित्त म्हणजे काय हो? हृदयामध्ये 4 कोपऱ्यांमध्ये पैकी एका कोपऱ्यामध्ये चित्त असतं, दुसऱ्या कोपऱ्यामध्ये मन असतं, तिसऱ्या कोपऱ्यामध्ये बुद्धी असते, चौथ्या कोपऱ्यामध्ये अहंकार असतो. याच चित्तामध्ये आपण हळहळ करत राहतो. मी तर तीर्थयात्रेला आलेले आहे, घरामध्ये सर्व किराणा भरलेला आहे, नवीन सुनबाई घरामध्ये आहे, सर्व किराणा ती नासवून टाकेल, उधळून टाकेल. ही मनामध्ये हळहळ आहे, तळमळ आहे. अशा असणाऱ्या व्यक्तीचं जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतायत त्याचं दर्शन मला न व्हावं. पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतायत सदा तळमळ चित्ताची आळ. ज्याच्या चित्तामध्ये हळहळ आहे, तळमळ आहे, त्याचं दर्शन न व्हावं. जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतायत अरे अशा साधकाचं, अशा भक्ताचं मला दर्शन सुद्धा नकोय. आणि अशी तळमळ, अशी तगमळ आपल्या चित्तामध्ये असते आणि आपण तीर्थयात्रेला जातो आणि आपण सहज बोलून जातो ना, माझ्या 50 वाऱ्या झाल्या, 40 वाऱ्या झाल्या, मी 60 वर्ष झालं मी पंढरपूरला येतोय, माझ्या भगवान परमात्म्याचं दर्शन घेतोय, तरी मला सुख का प्राप्त होत नाही. त्याचं प्रमुख कारण जगद्गुरु तुकाराम महाराज आज या अभंगामधून सांगतायत बाबा रे, तुझ्या चित्तामध्ये तळमळ आहे, हळहळ आहे, म्हणून तुला तो भगवान परमात्मा प्राप्त होत नाही. जे सुखासाठी तू त्याची तीर्थयात्रा करतोयस, त्याचं दर्शन घेतोय, ते सुख तुला प्राप्त होत नाही. कारण म्हणजे आपल्या चित्तामध्ये हळहळ आहे. त्रिवेणी संगमी नाना तीर्थ व्रपी, चित्त नाही नामिनी तरी ते व्यर्थ. पहा ना, कुंभमेळा झाला महाराज आता. या कुंभमेळ्यामध्ये लाखो कोटी भाविक त्या त्रिवेणी संगमावरती स्नान करून आले महाराज. आणि ज्या वेळेस त्रिवेणी संगमावरती आम्ही स्नान केलं, त्यावेळेस आम्ही सहज बोलून जातो ना की मी त्या त्रिवेणी संगमावरती स्नान केलेलं आहे. माझ्या आतापर्यंतच्या जीवनामध्ये जे काही मी पाप केलं, ते पाप माझं सर्व धुवून गेलं. पाप धुवून गेलं महाराज, पाप धुवून गेलं. पण वासना गेली का? नाही. आपली वासना जायला पाहिजे का पाप जायला पाहिजे? वासना. आपली वासना जायला पाहिजे, पण आपली वासना जात नाही ना. जन्म घेणे लागे वासनेच्या संगी. आणि आमचे ज्ञानेश्वर महाराज तर सांगतायत पहा, आणि मरणी जया जे आठवे, तो तिची गती पावे, सदा स्मरावी मातीची आठवण. ज्या वेळेस आपला अंतकाळ जवळ येतो ना, आपल्या मनामध्ये जी वासना असते ना, तसा तो महामाला पुनर्जन्म प्राप्त होतो. मग आपल्याला या नरदेहामध्ये आल्यानंतर काय करायचंय? मी शिबिराच्या कीर्तनामध्ये सुद्धा सांगून गेलो पहा. आमच्या मुक्ताई आई साहेब सांगतायत माशी व्याली घार झाली. आम्हाला काय मारायचंय या नरदेहामध्ये आल्यानंतर? तर आम्हाला वासना मारायची, वासना मारायची. आम्ही त्रिवेणी संगमावरती स्नान करून आलो, पण आमचं पाप धुल्या गेलं. आम्ही घरी आल्यानंतर पुन्हा आम्ही पापकर्म चालू केले, काहीच उपयोग नाही. कुठेही जा, कोणत्याही तीर्थावरती जा, आमची वासना जर मेली नाही ना, तर त्याचा काहीच उपयोग. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतायत, अरे ज्याच्या चित्तामध्ये तळमळ आहे, ज्याच्या चित्तामध्ये हळहळ आहे ना, अशा व्यक्तीचं मला दर्शन सुद्धा होऊ नये. त्याचे दर्शन न व्हावे, शेव असता तो जीवे. त्याचं मला दर्शन सुद्धा नको. तो मेला तरी चालेल, पण मला त्याचं दर्शन नको. तिसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतायत, कुशब्दाची घाणी
अमंगळ विधिवाणी, ज्याच्या मुखामध्ये महाराज आम्ही जर 83,99,999 योनीचा जर विचार केला ना, एकाही योनीला बोलता येत नाही. कधीतरी आम्ही विचार करावा ना, किती त्या भगवान परमात्म्याचे उपकार आमच्यावरती आहेत. का बरं? काय असं त्या भगवान परमात्म्याने केलं आमच्यासाठी? दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाय वचन, जेने जोडसी तू नारायण, नासे जीवपन भव रोग. दिले इंद्रिय हात पाय कान. काय त्या भगवान परमात्म्याचे उपकार आहेत पहा. देवे दिला देह भोजन गोमटा, तोया झाला फाटा बाधिकेचा. त्या भगवान परमात्म्याचे इतके उपकार आमच्यावरती आहेत महाराज. 83,99,999 योनींचा विचार करा, एकाही योनीला बोलता येत नाही महाराज. फक्त एक योनी अशी आहे की जिला आपल्या वाचेने आपला उद्धार करता येईल. या योनींच्या सरते शेवटी माझ्या भगवान परमात्म्याच्या लक्षात आलं, त्या विद्यार्थ्याच्या लक्षामध्ये आलं, अरे मी सुंदर अशी ही सृष्टी निर्माण केली, सर्व जीवसृष्टी निर्माण केली, पण मी एकही जीव असा बनवला नाही की माझं भजन करेन. ज्याने मला बनवलेलं आहे त्याचं मी चिंतन करेन. अशी एकही योनी मी बनवली नाही. आणि मग सरते शेवटी माझ्या भगवान परमात्म्याने हे 3.5 हाताचं, ज्याला वाचा आहे, ज्याला चालता येते, ज्याला या नरदेहामध्ये आल्यानंतर पाप आणि पुण्य हे समजलं जाते, अशी योनी माझ्या भगवान परमात्म्याने बनवली. पण या योनीमध्ये बनवत असताना 3 प्रकारची लोक बनवली पहा. राजस, तामस आणि सात्विक. जर आपण विचार केला, तो विषय आज आपला नाही, पण माझ्या भगवान परमात्म्याने या देहावरती सगळ्यात मोठं उपकार केलं ते म्हणजे तुम्हाला मला वाचा दिली. वाचा. समोरून आपल्या एखादी व्यक्ती आली, आपल्याजवळ ओझं आहे, पण ते ओझं आपल्याला उचलता येत नाही. उचलता येत नाही. शेजारून आपल्या एक व्यक्ती चाललेला आहे आणि चाललेल्या व्यक्तीला जर आपण गोड बोललो ना, महाराज या ओझ्याचं वजन खूप आहे, मला हे उचलता येत नाही, थोडी मदत करता का? त्यावेळेस ती व्यक्ती जवळ येईल आणि तुम्हाला ते ओझं उचलू लागेल. पण ज्या वेळेस आपल्या शेजारून ती व्यक्ती चाललेली आहे आणि आपण जर त्याला उर्मट भाषेमध्ये जर बोललो तर तो आपली मदत करणार नाही. आणि वाचेचा जर महाराज आम्ही विचार केला ना, तर या वाचेने तुम्हा मला कर्म करता येते महाराज, कर्म करता येते. आणि हे कर्म करत असताना वाचा आपली फार महत्वाची आहे. या वाचेचा जर विचार केला ना, याच मुखाने चांगलं बोलता येते आणि याच मुखाने वाईट बोलता येते. जर मुखामध्ये जर साखर असेल ना आपल्या, तर मुक जनावर सुद्धा आपल्या जवळ येत. ज्याला बोलता येत नाही ते जनावर सुद्धा आपल्या जवळ येत, फक्त आपल्या मुखामध्ये साखर लागते. जसं आपल्या या गुरुकुलाच्या माध्यमामधून जर पाहिलं ना, आपल्या गुरुकुलामधील प्रत्येक जे सदस्य आहेत, जे साधक मंडळी आहेत ना, प्रत्येकाच्या मुखामध्ये साखर आहे. म्हणून तर आपला हा गुरुकुल ज्या वेळेस ताईंनी हे रोपटं लावलं ना, छोटस होतं महाराज, छोटस होतं. आणि त्या रोपट्याचा आज वटवृक्ष होताना तुम्हाला मला दिसतोय आणि त्याची फळं आपण चाखतो. दर गुरुवारी आपल्या गुरुकुल मधील साधक वर्ग प्रवचन करतायत, कोण अभंग म्हणतायत, हेच आपलं फळ आहे. म्हणून बोलत असताना मग तो आपला वैरी किंवा आपला शत्रू जरी असेल ना, त्याच्याबरोबर जर आपण सौम्य भाषेमध्ये जर बोलतो तर त्या शत्रूला सुद्धा वाटतं
अरे मी कुणाबरोबर वैर करतोय, कुणाबरोबर शत्रुत्व करतोय, ही तर चांगली व्यक्ती आहे. म्हणून बोलत असताना याच वाणीने चांगलं बोलायचं आणि याच वाणीने वाईट बोलायचंय. मग बोलत असताना आपण चांगलं बोला. चांगलं बोलल्यानंतर पुण्यकर्म होणार आहे आणि वाईट बोलल्यानंतर पापकर्म होणार आहे. मग आपण काय कमवण्यासाठी आलोय या नरदेहाला? तर आपण पुण्यकर्म किंवा पुण्य कमवण्यासाठी आलेलो आहोत. मग बोलत असताना चांगलं बोला. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज तिसऱ्या चरणामध्ये सांगतायत, कुशब्दाची घाणी आणि अमंगळविधी वाणी. ज्याची अमंगळवाणी आहे ना, त्याचं मला मूक सुद्धा पाहायचं नाही. आणि शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतायत, नेने शब्द पर तुका म्हणे परोपकार. बाबांनो, तुम्ही या नश्वर अशा देहाला आलेला आहात, मग परोपकार करा, दुसऱ्यावरती उपकार करा. हेच जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामधून सांगतायत. आता 34 क्रमांकाचा अभंग आहे. जया नाही नेम व्रत एकादशी, जाणावे ते प्रेत सर्व लोके, त्याचे वय नित्य काळ लेखित आहे, रागे दात खाये कर कर. जयाची द्वारी तुळशी वृंदावन, नाही ते स्मशान ग्रह जाण. जये कुळी नाही एकही वैष्णव, त्याचा बुडे भव नदी तापा. विठोबाचे नाम न उच्चारी जे तोंड, प्रत्यक्ष ते कुंड चर्मकाचे. तुका म्हणे त्यांचे काष्ट हात पाय, कीर्तना नव जाय हरीची. जगद्गुरु तुकाराम महाराज 34व्या अभंगामध्ये सांगतायत, जया नाही नेम व्रत एकादशी व्रत, जाणावे ते प्रेत सर्व लोक. परमार्थामध्ये आल्यानंतर साधकाला नियम पाहिजे. आमचे ज्ञानेश्वर महाराज सुद्धा सांगतायत ना, नित्य नेम नाही, नित्य नेम नाही, प्राणी ते दुर्लभ. नित्य नेम नामी प्राणी ते दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ जयाजवळी. ज्ञानेश्वर महाराज सुद्धा सांगतायत, अरे जो व्यक्ती परमार्थामध्ये आल्यानंतर त्याला नियम पाहिजे. ज्याच्याकडे नियम नाहीत ना, तो माणूस नाही महाराज, ते स्वापद आहे, तो प्राणी आहे. परमार्थामध्ये आल्यानंतर नियम पाहिजे. एकदा का गळ्यामध्ये माळ घातली की आपण कोण झालो? आपण वैष्णव झालो. वैष्णव सामान्य नाही महाराज. सहज लोक बोलून जातात, माळ घातली गळ्यावरती, कपाळावरती आपण बुक्का लावला की सहज लोक बोलून जातात. अरे आतापर्यंतच्या जीवनामध्ये जे तुम्ही पाप कर्म केलं त्याच्या क्षालनासाठी तुम्ही माळ घातली. आणि आपल्या ग्रामीण भाषेमध्ये जर बोलायचं झालं ना तर लोक बोलून जातात, पहा आतापर्यंत तुम्ही केलं आणि आता तुम्ही माळ घातली. पण आमच्या ज्ञानेश्वर महाराजांच्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं, मागील केले ते अवघेची वाव, बाप रखमा देवीवर विठ्ठल नाव. अरे आतापर्यंत मागील जीवनामध्ये तुम्ही काय केलं याचा विचार देखील करू नका. कारण कोळसा उगळला, कितीही उगळा महाराज, तरी तो काळाचा. एकदा कावळ्याने विचार केला, बगळ्याकडे पाहिलं आणि विचार केला, अरे किती स्वच्छ हा बगळा आहे. मग हा कुठे राहतो? पाण्यामध्ये राहतो. म्हणजे कावळ्याने विचार केला, हा पाण्यामध्ये राहतोय ना, म्हणून हा गोरा हा पांढरा असेल. मग आपण एक काम करू, काय करू? तो नदीच्या किनाऱ्यावरती गेला आणि एक भला मोठा खडक पाहिला आणि त्या खडकावरती कावळा आपला अंग घासू लागला. अंग घासू लागला. त्याला असं वाटलं की मी अंग घासल्यानंतर मी सुद्धा बगळ्यासारखा पांढरा होईल. पण नाही ना, कावळ्याने अंग घासायला सुरुवात केलं आणि अंग घासता घासता अंगातून रक्त प्रवाह चालू झाला. संपूर्ण शरीरामध्ये रक्त गळून पडलं आणि कावळ्याचा मृत्यू झाला. मी कावळ्याचं सांगत नाही महाराज, परमार्थामध्ये सुद्धा असे काहीतरी कावळे आहेत.
की आमच्या ज्योतिताईंनी एक उपक्रम चालू केलेला आहे वशिष्ठ गुरुकुल नावाचं, आणि ते पाहिलं. आणि पाहिल्यानंतर इतके साधक वर्ग आमच्या गुरुकुलमध्ये येऊ लागले आणि याची चर्चा होऊ लागली. आणि मग काही कावळ्यांना प्रश्न पडला, अरे वशिष्ठ गुरुकुल स्थापन केल्यापासून आतापर्यंत शिबिर सुद्धा झाले, या शिबिराला सुद्धा चांगला प्रतिसाद लोकांनी दिला, मग ज्योतिताईंचं नाव या परमार्थामध्ये होईल. आणि हे लांबची कोण लोक नसतात ना, आपलीच लोक आपल्याला दगा देऊन जातात, आपल्याच जवळची असतात. फक्त ती आपल्याला ओळखता आली पाहिजे. आणि ज्याला ओळखता येतात ना, तो खरा वैष्णव. असो, जगद्गुरु तुकाराम महाराज 34व्या अभंगामध्ये सांगतायत, जया नाही नेम व्रत एकादशी व्रत. परमार्थामध्ये आलो, माळ घातली कपाळावरती, त्या भगवान परमात्म्याचं कुंकू लावलं. मी नेहमी सांगत असतो महाराज, नेहमी सांगत असतो, अरे एकदा का पवित्र असे 108 मण्यांचं मंगळसूत्र आपल्या गळ्यामध्ये घातलं ना, की आपण त्याची पत्नी होतो. आणि एकदा का आपण पत्नी झालो की काळजीच नसते. जसं एखाद्या आमच्या मुलीचं लग्न झाल्यानंतर मुलीच्या बापाला काहीच काळजी नसते. विचारलं ना आपण, जर मुलीच्या वडिलांना विचारलं ना, महाराज मुलीचं कसं चाललंय, त्यावेळेस तो बाप सांगतो, महाराज माझा जावई चांगला आहे, चांगलं कमावतोय, खूप पैसे आहेत त्याच्याकडे. तसंच आपण करावं महाराज. मी मुलीचं किंवा जावयाचं सांगत नाही महाराज. आपलं लग्न त्याच्या बरोबर लागलेलं आहे. कधी? ज्या वेळेस आपण गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ घातली ना, त्यावेळेस आपलं लग्न त्या भगवान परमात्म्या बरोबर लागलेलं आहे आणि आपण त्याच्या पत्नी झालेलो आहोत. परमार्थ इतका सोपा नाही महाराज. वाटतं ना की आम्ही वशिष्ठ गुरुकुलामध्ये सामील झालो, 4 लोकांची ओळख झाली आणि ओळख झाल्यानंतर आम्ही परमार्थिक झालो असं नाही. परमार्थ म्हणजे परमार्थामध्ये आल्यानंतर पहा ना, अंगावरती आम्ही स्वच्छ घालतो, पांढरे स्वच्छ कपडे घालतो, आणि घातल्यानंतर ज्या वेळेस कपाळाला आम्ही बुक्का लावतो ना, त्या बुक्क्याचा डाग जरी पांढऱ्या कपड्यावरती पडला ना, तर आम्हाला ते सहन होत नाही. का सहन होत नाही? कारण तो काळा डागच लोकांना दिसतो ना. म्हणून परमार्थामध्ये आल्यानंतर चारित्र्यावरती फार आम्ही लक्ष दिलं पाहिजे, फार लक्ष दिलं. आम्ही त्याच्या पत्नी आहोत, आणि पत्न्या असल्यानंतर पत्नी कशी असावी? पत्नी असावी पतिव्रता. परमार्थामध्ये आल्यानंतर नियमाचा विषय चाललेला आहे. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. जी पतिव्रता असते ना, तिची देवावरती सत्ता सुद्धा चालते. अशी असणारी पतिव्रता आम्ही आहोत. आम्ही वैष्णव झालेलो आहोत. आणि एकदा का आम्ही वैष्णव झालो ना, की आम्ही नियम पाळले पाहिजे. काय नियम आहेत तो परमार्थामध्ये? आमचे ज्ञानेश्वर महाराज सांगतात, हलू नये, चालू नये, सैरा वैरा काही बोलू नये. परमार्थामध्ये आल्यानंतर आपल्या या मुखामधून वाईट बोलू नये. हलू नये म्हणजे हलायचंच नाही का महाराज? हलायचं नाही. ज्या मार्गाने आपण चाललेलो आहोत ना, जे साधू संत ज्या मार्गाने गेलेले आहेत ना, तो मार्ग म्हणजे खरं धर्म. येत वडील जे जे करती तया नाम धर्म ठेविती, तीच येर अनुष्ठती सामान्य सगळं. साधू संत ज्या मार्गाने गेलेले आहेत ना, त्याच मार्गाने आम्ही चालावं. नियम सांगते. जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतायत, बाबांनो तुम्ही गळ्यामध्ये माळ घातलेली आहे. माळ घातल्यानंतर तुम्ही वैष्णव झालेला आहेत, तुम्ही त्याच्या पत्न्या झालेला आहात. मग 15 दिवसांनी जी एकादशी येते ना,
ह्या एकादशीचं व्रत तुम्ही करा. नियम पाहिजे. वारकऱ्याचे नियम फार कठीण आहेत महाराज. वारकरी आणि आपण याच्यात फार अंतर आहे. फार अंतर आहे. वारकरी म्हणजे काय? जो वार करतो तो वारकरी. जो वार करतो तो वारकरी. आपण सहज बोलून जातो ना. डोक्यावरती पांढरी टोपी घातली, अंगामध्ये पैरण घातली, खाली धोतर घातलं की आमचे साखरे महाराज सुद्धा म्हणतात ना, मी वारकरी झालो. पण खरा वारकरी कोण? जो वार करतो तो वारकरी. महाराज तुम्ही काय सांगताय? वार म्हणजे काय? कशावरती आम्हाला वार करायचा? हातामध्ये शस्त्र घेऊन वार करायचा नाही. जे आपल्या जवळ 6 वैरी आहेत ना, यांच्यावरती वार आम्हाला करायचा. मग हे 6 वैरी कोण आमच्याकडे आहे? आमचे कान्होबाराय सांगतायत का? ओले मृत्युकेचे मंदिर आत 6 जण उंदीर गुंफा करिता ती पोखर याचा नका करू अंगीकार गा वासुदेव करीतो फेरा वासुदेव करीतो फेरा. काम, क्रोध, लोभ, मद आणि मत्सर या 6 उंदरांवरती आम्हाला वार करायचा आहे. तो खरा वारकरी. आणि एकदा का वारकरी झाला की त्या वारकऱ्याचं व्रत आहे एकादशी व्रत. आणि तेच व्रत करण्यासाठी जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतायत. आणि जर हे व्रत केलं नाही तर ते या मृत्यू लोकामध्ये प्रेत आहे. चालतं बोलतं प्रेत आहे. जे प्रेत चालतं सुद्धा आणि बोलतो सुद्धा, असं जगद्गुरु तुकाराम महाराज पहिल्या चरणामध्ये सांगतायत. आणि जे कोणी हे करत नाही ना, त्याचं काय दशा होते पहा. दुसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतायत, त्याचे वय नित्य काळ लेखित आहे. गळ्यामध्ये माळ आहे. कपाळाला रोज सकाळी उठल्यानंतर, स्नान झाल्यानंतर ज्यावेळेस तो काम्य कर्मासाठी बाहेर निघतोय त्यावेळेस आपल्या कपाळावरती तो बुक्का लावतोय. पण तो हे एकादशी व्रतच करत नाही. अशा असणाऱ्या व्यक्तीचं तो जो काळ आहे ना, तो वय मोजत असतो. वय मोजत असतो. पहा ना, आपल्या सर्वांना एक प्रश्न कुठेतरी पडत असतो. अरे, ज्याच्या गळ्यामध्ये माळ नाही त्याला सुद्धा जावंच लागणार आहे. या सृष्टीचा नियम आहे. उपजेते नासे नासे देते पुनरपितीसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमिला. ज्याच्या गळ्यामध्ये माळ नाही त्याला सुद्धा जावं लागणार आहे. गळ्यामध्ये माळ आहे त्याला सुद्धा जावं लागणार आहे. मग माळ घालून काय फायदा? जर आम्ही विचार केला, मांजर आपल्या मांजरीच्या पिल्लांना एका रात्रीत 7 घर फिरवते महाराज. किती? 7 घर फिरवते. पण तीच मांजर जर आपल्याला चावली ना तर आपल्या या देहामधून, शरीरामधून रक्त येतं. पण तीच मांजर आपल्या पिल्लांना आपल्या मुखामध्ये धरते आणि 7 घर फिरवते. मी मांजराचं सांगत नाही महाराज, काळाचं सांगतोय. जो वैष्णव एकादशीचं व्रत करत असेल अशा वैष्णवाला काळरूपी मांजर आपल्या मुखामध्ये धरते, त्याला दात सुद्धा लागून देत नाही. आणि त्याच वैष्णवाला तू काळ नावाची मांजर आहे ना, ती वैष्णव लोकांमध्ये घेऊन जाते. वैष्णव लोकांमध्ये घेऊन जाते. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतायत, त्याचे वय नित्य काळ लेखित आहे, रागे दात खाय करत. अशा असणाऱ्या व्यक्तीला जो कधीही एकादशी व्रत करत नाही त्याच्याकडे पाहून तो काळ इतका भयंकर आहे महाराज, इतका भयंकर आहे. आणि तोच काळ इतका भयंकर असणारा दात करकर खातो आणि
तिसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतायत, जयाची ये द्वारी तुळशी वृंदावन, नाही ते स्मशानगृह जाण. जो वैष्णव आहे, जो एकादशी व्रत करतो ना, त्याच्या घरासमोर तुळशी वृंदावन असावं. ज्याच्या घरासमोर तुळशी वृंदावन नाही ना, अशा घरांच्या समोर घरामध्ये गेल्यानंतर पाणी सुद्धा घेऊन कुणी खऱ्या वैष्णव. अरे 1 कोटी रुपयाचा बंगला बांधलाय महाराज. आज खऱ्या अर्थाने या समाजामध्ये शोकांतिका आहे. जर आम्ही चांगल्या ठिकाणी गेलो ना, कीर्तनासाठी असेल, प्रवचनासाठी असेल, लांबचा प्रवास असल्यानंतर ज्यावेळेस आम्ही तोंड धुतो आणि धुतल्यानंतर बाहेर आल्यानंतर त्या महाराजांना विचारतो, महाराज आम्ही तोंड धुतलेलं आहे, तुमच्या घरामध्ये बुक्का आहे का कपाळाला लावण्यासाठी? त्यावेळेस ते सांगतात, आम्ही बुक्का ठेवत. अरे 1 कोटीचा बंगला बांधला आणि तुम्हाला 10 रुपयाचा बुक्का ठेवता येत नाही, काय महाराज उपयोग त्याचा? काहीच नाही. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतायत, ज्याच्या द्वारामध्ये तुळशी वृंदावन नाही ना, ते ग्रह नाही, ते घर नाही, ते काय आहे नाही. म्हणून वैष्णवांच्या घरासमोर तुळशी वृंदावन हे असावं. आणि पुढे जाऊन जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतायत, जय कुळी नाही एकही वैष्णव, त्याचा बुडी भवनती तापा. अरे ज्याच्या कुळामध्ये एकही वैष्णव नाही ना, त्याचा कुळ बुडणार आहे. पुढे जाऊ भवनदीमध्ये त्याचं कुळ बुडणार आहे. म्हणून आपल्या घरामध्ये आपण कुणाचा मुलगा व्हावं हे आपल्या हातामध्ये नाही. पहा ना, विचार करा, आपल्या हातामध्ये होतं का हो? आपल्या हातामध्ये नाही. पण आपण कुणाचा बाप व्हावं नाही आपल्या हातामध्ये आहे. नक्कीच आपल्या हातामध्ये आहे. आपल्या मुलावरती कोणते संस्कार करावे महाराज हे आपल्या हातामध्ये आहे. संध्याकाळी 9 वाजल्यानंतर आपले नातू असतील, घरामध्ये लहान मुलं असतील, यांना समोर घ्यावं, बसावं. आपल्या मोबाईलवरती रील्स पाहण्यापेक्षा, व्हॉट्सअपवरचे मेसेज वाचण्यापेक्षा जर आम्ही आपल्या वशिष्ठ गुरुकुलाची जर लिंक उघडली, त्याच्यावरती रोज प्रवचन अर्धा तास ऐका. किती? अर्धा तास ऐका महाराज, फक्त अर्धा तास ऐका. आपल्या मनामध्ये सात्विक भाव प्रकट होणार. पण आम्ही तसं करत नाही महाराज. आमचीच मानसिकता नाही महाराज. आपल्याच घरामध्ये आम्ही परमार्थामध्ये आलो, आम्ही समाज सुधारण्याचं बघतोय महाराज, पण आम्ही आमच्या घराकडे दुर्लक्ष होतंय महाराज. आज जर आम्ही समाजामध्ये पाहिलं ना, ज्या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह होतो ना, तिथं पहा निवासी वारकरी असतात. निवासी 7 दिवस आपल्या गावामध्ये जर सप्ताह असेल तर 7ही दिवस हे निवासी वारकरी असतात. सहज बाबांना विचारलं, महाराज घरी कसं काय चाललंय हो? तर त्या बाबांकडनं उत्तर येतं, महाराज एकुलता एक मुलगा आहे, पण त्याला दारूचं व्यसन आहे, अनेक व्यसन करतोय तो. घरामध्ये 1 रुपया सुद्धा तो आणून देत नाही. आज जर आम्ही पाहिलं ना, काही कीर्तनकारांची सुद्धा मुलं सुद्धा अशी आहेत. म्हणून मी बोलून गेलो की कुणाचा मुलगा होणं हे आपल्या हातामध्ये नाही, पण कुणाचा बाप होणं हे महाराज हे आपल्या हातामध्ये नक्कीच आहे. म्हणून आपण आपल्या मुलावरती संस्कार करणं फार गरजेचं आहे. पैसा आपल्या प्रारब्धामध्ये आहे त्यावेळेस आपणाला मिळणार आहे, पण एकदा का मुलांचं वय होऊन गेलं की संस्कार त्यांना मिळणार. पैसा भरपूर मिळेल महाराज, पण संस्कार मिळणार नाही. म्हणून एकदा का 9 वाजले की आपल्या मोबाईलवरती लिंक उघडायची आणि आपल्या वशिष्ठ गुरुकुलाचं प्रवचन ऐकू द्या. हप्त्यातून 2 प्रवचन ऐकू द्या. कुणाचा मुलगा इंजिनियर असेल, कुणाचा मुलगा अनेक व्यवसाय असेल, काय असेल असू द्या मागे, पण आठवड्यातून 2 प्रवचन ऐकू द्या. मनामध्ये सात्विक भाव निर्माण होईल आणि हा सात्विक भाव कुठेतरी त्या मुलाला सांगेल, बाबा
समोरची जी व्यक्ती बोलते ना असं मला बोलता येईल. आमचे या गुरुकुलमधील जे काही महाराज मंडळी आहेत ना सुंदर बोलतायत, सुंदर उपदेश या समाजाला करतायत, तसं मला बोलता यावं कुठेतरी वाटतं. जसं आपल्या गुरुकुलामध्ये पहा ना, गुरुवार आम्ही राखीव ठेवलेला आहे. जे साधक मंडळी आहेत ते प्रवचन करतायत. पहिलं प्रवचन मला वाटतं आमच्या वंदनाताईंचं झालं पहा. त्यांनी विण्यावरती इतकी सुंदर माहिती दिली ना. विनेकरी सामान्य नसतो, पण तो कधी सामान्य नसतो ज्यावेळेस त्याच्या गळ्यामध्ये तो विना येतो ना, त्यावेळेस तो सामान्यामधून असामान्य तत्वाला प्राप्त होतो. सुंदर असं आपल्या या वेलीला पहिलं फळ लागलं आणि त्यांनी प्रवचन गुरुवारी केलं पहा. सुंदर प्रवचन झालं. साखरे महाराजांचं प्रवचन झालं. अजून मारणे महाराजांचं सुद्धा सुंदर असं प्रवचन या विषयावरती झालं. म्हणून आपल्या कुळामध्ये एखादा तरी वैष्णव व्हावा. पहा ना, आपल्या वशिष्ठ गुरुकुलाने किती क्रांती केली हो. जर मारणे महाराजांचा विचार केला, तात्पुरता विचार केला, साखरे महाराजांचा तात्पुरता विचार केला, तर त्यांना कधी व्यासपीठ प्राप्त झाला असतो? कधी व्यासपीठ प्राप्त झाला असतं प्रवचन करावं असं मनामध्ये तरी आलं असतं का? पण त्यांना हे साधन प्राप्त झालं. तसं एकदा का आम्ही परमार्थामध्ये आल्यानंतर गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ घातली, एकादशी व्रत करावं, आपल्या घरासमोर तुळशी वृंदावन लावावं, रोज सकाळी उठल्यानंतर त्या तुळशी वृंदावनाला तांब्याभर पाणी घालावं आणि त्या तुळशी वृंदावनाला सांगावं, देवा वृंदा माते, बुद्धी देणारी तूच माता आहेस. चांगली बुद्धी सुद्धा तूच देतेस आणि दुर्बुद्धी सुद्धा तूच देतेस. चांगली बुद्धी दिल्यानंतर माझं कल्याण होणार आहे नाही, वाईट बुद्धी दिल्यानंतर माझं वाईट होणार आहे. मग माते एकच काम करणार, दुर्बुद्धी ते म्हणा कदा नुपुजो नारायण, आता मज आईशे करी तुझे पाय चित्ती धरी. म्हणून आपल्या कुळामध्ये एक तरी वैष्णव असावा, आणि जर नसेल ना तर त्याचं काय होतं, त्याचा बुडे भवनदीता, त्याचं कुळ पापामध्ये जात आणि त्याचा नाश होतो. हेच जगद्गुरु तुकाराम महाराज तिसऱ्या चरणामध्ये सांगतायत. चौथ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतायत, विठोबाचे नाम न उच्चारी जे तोंड, प्रत्यक्ष ते कुंड शर्मकांचे. काय जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतायत? अरे तुमच्यासाठी तो भगवान परमात्मा 28 युग झालेत महाराज. किती? 28 युग. युगे 28 विठेवर उभा. पहा ना, आपण सर्वजण बसलेलो आहोत, पण माझा भगवान परमात्मा मात्र 28 युग झालेले आहेत उभा. अरे ज्या वेळेस आम्ही पंढरपूरला जातो, चंद्रभागेमध्ये पवित्र असं स्नान करतो, पुंडलिकरायांचं दर्शन घेतो, नामदेव पाहेरीचं दर्शन घेतो, चोखोबा महाराजांचं दर्शन घेतो आणि घेतल्यानंतर महाद्वारामध्ये येतो आणि महाद्वारामध्ये आल्यानंतर मनामध्ये एकच इच्छा असते, देवा मी आज तुझ्याकडे काहीतरी मागणार आहे. आपल्या मनामध्ये इच्छा असते, पहा मी त्या भगवान परमात्म्याकडे काहीतरी मागणार आहे. आणि आम्ही महाद्वारामध्ये इथे गरुड खांबा बसी येतो आणि आल्यानंतर ते माझ्या भगवान परमात्म्याचं मुख पाहिलं ना की आता कोठे धावे म्हण तुमची चरण देखलिया, भाग गेला सिन गेला अवघा झाला. पण असा कधी मनामध्ये विचार आलाय का? कोणत्या भक्ताच्या मनामध्ये विचार आलाय का? आपण महिन्याची वारी करतो, आपण 15 दिवसाची वारी करतो, आम्ही वार्षिक वारी करतो, पण कधी आम्ही त्या भगवान परमात्म्याच्या समोर उभं राहिलोय आणि कधी मनामध्ये विचार आलाय का, देवा अरे युगे 28 झाले तरी तू या विठेवरती उभा आहेस, मग तुझे पाय दुखत नाहीत का देवा? कधी आपण बोललोय का देवाला? फक्त देवाच्या त्या सगुण रूपाकडे पाहिलं की असं वाटतं त्या भगवान परमात्म्याकडे काहीतरी मागावं, काहीतरी मागावं. मागण्याची आस पाही मुखाकडे,
आपल्या मनामध्ये कधीतरी यावं ना की देवा, अरे 28 युग झालेले आहेत, तू त्या विठेवरती उभा आहेस. काय त्या विठ्ठचं पुण्य हो, काय त्या विठ्ठचं पुण्य, काय त्या विठ्ठच्या मातीने म्हणावं. जगाचा मालक त्या विटेवरती आजही उभा आहे. किती पुण्य त्या विठ्ठचं झालं असेल, त्या मातीचं झालं असेल की त्या विटेवरती माझा भगवान परमात्मा उभा आहे. आशा असणाऱ्या माझ्या भगवान परमात्मा वाट पाहतोय आमच्या भक्तांची, वाट पाहे उभा भेटीची आवड. तो भगवान परमात्मा आपल्या भक्तांची वाट पाहतोय. भक्त माझ्याकडे कधी येतोय आणि माझ्याकडे काहीतरी कधी मागतोय, याची फक्त तो वाट पाहत असतो. आणि असा माझा भगवान परमात्मा, त्या भगवान परमात्म्याचं जर नाम आम्ही घेतलं नाही ना, तर आमचं तोंड नाही महाराज. ते चर्मकाचं म्हणजे चांभाराचं कुंड आहे. जर एखादा चर्मकार पाहिला, एखादा चांभार जर पाहिला, जुन्या काळामध्ये होत पहा, त्या चांभाराच्या पुढं ते चांबडीचं त्याचं असं ते गमेल्यासारखं होत असायचं आणि त्याच्यामध्ये ते पाणी असायचं. तसं कुंड जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतायत, जो माझ्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन करत नाही, त्याचं तोंड नाही महाराज. ते चर्मकाचं चांभाराचं ते कुंड आहे. आणि शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतायत, तुका म्हणे त्याचे काष्ट हात पाय, कीर्तना नवजाय हरीची. जगद्गुरु तुकाराम महाराज शेवटच्या चरणामध्ये सांगतायत, महाराज तुका म्हणे त्याचे काष्ट हात पाय, कीर्तना नवजाय हरीची. हरीची या जाय नव कीर्तना. पहा, मी कीर्तनामध्ये सुद्धा सांगून गेलो की जर अभंग आम्ही उलटा जर वाचला ना, तर आमच्या लवकर लक्षामध्ये येते. जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतायत, अरे जो आपल्या घराशेजारी कीर्तन चालू आहे आणि तो कीर्तनाला जात नाही, त्याने विचार केला काय त्या कीर्तनामध्ये जाऊन बसायचंय. पाया उघडतायत, महाराज ओरडतायत, मग तिथं जाऊन ऐकण्यापेक्षा आपल्या समोर टीव्ही लावलेली आहे, टीव्ही लावून आम्ही ऐकत बसतो. अशा असणाऱ्या व्यक्तीची काय दशा होते हे जगद्गुरु तुकाराम महाराज सांगताय. तुका म्हणे त्याचे काष्ट हात पाय, कीर्तना नवजाय हरीची. कीर्तन, कीर्तन म्हणजे काय? किर म्हणजे शांतता आणि तन म्हणजे शांत. तन म्हणजे देह. जिथं हा देह तापलेला आहे ना, तो नवविध तापाने तापलेला आहे. आपल्या माग अनेक ताप आहेत का? अनेक ताप आहे. या तापामधून जर तुम्हाला मला शांत व्हायचं असेल तर आम्हाला कीर्तनामध्ये जावं. किर अधिक तन म्हणजे जिथं हा देह शांत होतो ना, ते कीर्तन. आणि अशा कीर्तनाला आम्ही जावं महाराज. काही काही ठिकाणी बोलवलं तरच जावं आणि काही ठिकाणी नाही बोलवलं तरी जावं. मग कीर्तन असेल, प्रवचन असेल, पहा ना, जर आपण एखाद्या महाराजांना विचारलं, महाराज शेजारच्या गावामध्ये कीर्तन चालू आहे, तुम्ही का गेला नाही? त्यावेळेस त्या महाराजांच्या मुखामधून येतं, कसा जाऊ, मला बोलवलं नाही. अरे कीर्तन चालू आहे, तुझं देह शांत करायचंय ना, मग कीर्तनाला जायला पाहिजे. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज शेवटच्या चरणामध्ये सांगतायत, तुका म्हणे त्याचे काष्ट हात पाय, कीर्तना नवजाय हरीची. 35वा अभंग. आम्ही सदैव सुडके, जवळी येता चोर धाके, जाऊ पुढे बिके, कुत्री घर राखीती. जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्या प्रापंचिक जीवनाची दशा या अभंगामधून मांडतायत. प्रापंचिक, आम्ही जर आमचा विचार केला ना, हल्लीचा या अघोरी कलियुगाचा पहा, कलियुग चालू आहे, पण हेच कलियुग आता अघोरीच्या मार्गातून चाललेला आहे. आणि अशा अघोरी कलियुगामध्ये आम्ही आमच्या प्रपंचाची दशा कधीच समाजासमोर मांडतो का? कधीच मांडत नाही.
माझ्या खिशामध्ये जर पैसे नसतील तर मी लोकांना सांगू का माझ्या खिशामध्ये पैसे नाही ना महाराज. आम्ही आमच्या प्रापंचिक जीवनाची दशा कधीच सांगू शकत नाही, पण जगद्गुरु तुकाराम महाराज इथं सरळ सांगतायत, आम्ही सदैव सोडते जवळी येता चोर दाखते. महाराज, काशीवरून एक साधक जगद्गुरु तुकाराम महाराजांकडे आला आणि आल्यानंतर जगद्गुरु तुकाराम महाराज प्राप्त विधीसाठी बाहेर गेले होते, बहिर्दिशेला गेले होते, ज्याला हल्ली आपण टॉयलेट म्हणतो ना, त्या टॉयलेटला जगद्गुरु तुकाराम महाराज गेले आणि गेल्यानंतर त्या काशीवरून आलेल्या साधकाला महात्म्याला चैन पडेना, अरे मी काशीवरून आलेलो आहे आणि जगद्गुरु तुकाराम महाराज बहिर्दिशेला गेलेला आहे. आई साहेबांना विचारलं, आई साहेबांनी सांगितलं महाराज या दिशेने गेलेले आहे. तो काशीवरून आलेला साधक त्या ज्या मार्गाने जगद्गुरु तुकाराम महाराज गेले होते त्याच मार्गाने जाऊ लागला. थोडा अंतर चालून गेल्यानंतर त्या साधकाच्या कानावरती शब्द पडले, माझ्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन नामघोष चालू होता आणि त्या साधकाने पाहिलं, जगद्गुरु तुकाराम महाराजांकडे पाहिलं, प्राप्त विधी जगद्गुरु तुकाराम महाराजांची झाली. जगद्गुरु तुकाराम महाराज येऊ लागले, विचारलं तुम्हीच महाराज का, तुकाराम महाराज का? जगद्गुरु तुकाराम महाराज, मीच जगद्गुरु तुकाराम महाराज. त्या साधकाने जगद्गुरु तुकाराम महाराजांना प्रश्न विचारला, महाराज तुमची महती काशीपर्यंत आलेली आहे, तुम्ही इतके श्रेष्ठ आहात, मग तुम्हाला हे कळू नये की तुम्ही प्राप्त विधी सोच विधीसाठी बसलेला आहात आणि तुम्ही त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन करताय. त्यावेळी जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितलं, बाबा रे मी आता परमार्थाच्या अशा अवस्थेवरती आलेलो आहे की माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतलंस. ही दशा आमची व्हायला पाहिजे महाराज. आणि तीच दशा जगद्गुरु तुकाराम महाराजांची झाली होती. आणि त्यावेळेस त्या साधकाने महाराज विचारलं, तुमच्या घराकडे जर पाहिलं ना, मला वाटलं 2 मजली तुमची माडी असेल, पण काय तुमचं घर, तुमच्या छपरामधून भगवान सूर्यनारायणांनी तुमच्या चुलीकडे डोकवावं, ही तुमची दशा आहे. तुमची संपत्ती नेमकी काय आहे? तुमच्या घरामध्ये चोर तर येतच नसतील महाराज, चोरण्यासाठीच काही नाही, चोर येतीलच कशा? त्यावेळेस आमच्या जगद्गुरु तुकाराम महाराजांनी त्या साधकाला सांगितलं, महाराज आम्ही सदैव सोडके, आम्ही वैष्णवाशी आहोत ना, आम्ही कायम सोडके आहोत. अरे ज्या वेळेस आम्ही आषाढ वारीला जातो ना, त्यावेळेस आमच्या बरोबर काय असतो कधीच आम्ही विचार करत नाही की ज्या वेळेस आम्ही आषाढ वारीला निघतो ना, दिवसभर आमच्या बरोबर काहीच नसतं, फक्त पाण्याची बाटली आणि बसण्यासाठी एक 30 रुपयाचा कागद असतो. पाणी म्हणजे जीवन आहे, जीवन आमच्या बरोबर आहे, जीवन आमच्या बरोबर आहे. आणि आमच्या पांढऱ्या वस्त्राला डाग पडू नये म्हणून आम्ही 30 रुपयाचा कागद घेतो बसण्यासाठी. हीच आमची संपत्ती आहे. कधीतरी आम्ही शिकावं का सहज फक्त आम्ही लोक चालतात म्हणून आम्ही वारीमध्ये चालतो ना, शेजारी वारीला गेला म्हणून आम्ही वारीला जायचं असं नाही. वारीला गेल्यानंतर क्षणाला आम्हाला शिकण्यासाठी मिळतं हे जीवन कसं असावं. दिवसभर आम्ही चालतो ना, हे आमचं जीवन आहे. आम्हाला गेल्यानंतर, आमचा हा देह गेल्यानंतर ज्या वेळेस 13व्या दिवशी आमचा पिंडदान होणार आहे ना, आम्हाला 11 महिने 15 दिवसांचा जो प्रवास करायचा आहे ना, इतका खडतर प्रवास आहे महाराज, इतका खडतर प्रवास आहे. गरुड पुराण वाचा. आपले जे वशिष्ठ गुरुकुलामध्ये जे सर्व साधक मंडळी आहेत ना, त्यांनी नक्की गरुड पुराण वाचा. गरुड पुराण वाचल्यानंतर आम्हाला आमच्या हातून एकही पाप होणार नाही. कळत न कळत पाप होत असतात महाराज, कळत न कळत पाप होत असतात, पण जाणून बुजून आम्ही पाप करणार नाही. याच्यासाठी गरुड पुराण वाचा, याच्यासाठी गरुड पुराण साधक मंडळींनी वाचावं, जेणेकरून
आपल्या हातून पापकर्म होणार नाही. पापकर्म कळत न कळत होऊ द्या. आता आपण चाललेलो आहोत जोरात, आपल्या पायाखाली मुंगी आली, मुंगीगत प्राण झाली, आपण चुकून टाकला का उपाय? कळत न कळत घडलेला आहे. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतायत, बाबा रे, आम्ही सदैव सोडके आहोत. आमच्या घरामध्ये चोर येईलच कशाला? त्या चोराला उलटी भीती वाटेल की जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या घरामध्ये कसं जावं आणि चोरावं तरी काय? काय चोरावं? जगद्गुरु तुकाराम महाराजांचं घर जर पाहिलं ना, तर घराच्या समोर सुंदर असं तुळशी वृंदावन आहे आणि भागवत धर्माची पताका आहे. असं आमच्या जगद्गुरु तुकाराम महाराजांचं घर होतं. चोरणार तरी काय? म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज पहिल्या चरणामध्ये सांगतायत, आम्ही सदैव सोडके, जवळी येता चोर धाके, जाऊ पुढे विके, कुत्री घर राखीते. आम्ही जर एखाद्या गावाला कीर्तनाला गेलो ना, तर आमच्या घराचं राखण आमची कुत्री करतात, कुत्री घर राखतात. आमच्या घराला दरवाजा सुद्धा नाही. ही दशा प्रापंचिक परमार्थिक जीवनामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामध्ये सांगतात, नांदू नको आईशी सांगा, नाही तरी वाया भागा, चोरपणा अंगा तरी आईशी आणा. अक्षयी साचार केले सायासानी घर, एरंडानी एरंडासी हार, दुजा भार न राहती, धन कन घरोघरी, पोट वरी विखेवरी, जतन ती करी, कोण गुरे वासरे, झाली सकळ निश्चिंती, भांडवल सेन माती, झुळझुळीत भिंती, वृंदावनी तुळशीची, तुका म्हणे देवा, अवघा निरविला हेवा, कुटुंबाची सेवा तोची करी आमुची. शेवटचं चरण पहा जगद्गुरु तुकाराम महाराजांचं. तुका म्हणे देवा, देवा माझ्या कुटुंबाचा भार सगळा तुझ्यावरती टाकलेला आहे. मी माझं कुटुंब सर्व तुझ्याकडे सोपवलेलं आहे. तू माझ्या कुटुंबाची सेवा कर, कारण मला तुझी सेवा करायची आहे. हेच जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामधून सांगतायत. आपली वेळ सुद्धा झालेली आहे. आपली वेळ झालेली आहे. आपण आज 3 अभंगाचा सरळ सरळ भावार्थ पाहिला. खर तर 5 अभंग घ्यायला पाहिजे होते मला, पण कसं असतं, एखाद्या विषयाला जर गोडी लागली ना, तर त्या गोडीचा विषयाचा तळ गाठावा या हेतूने सर्वांची क्षमा मागतो. झालेली प्रवचन रूपी सेवा अखिल कोटी ब्रह्मांड नायक भगवान परमात्म्याच्या चरणी ठेवतो आणि आपल्या या शेवटचे 5 मिनिटं फक्त का लवकर संपवलं महाराज? कारण सांगून जातो. जरी कुणाला वाईट वाटलं ना, कारण वाईट बोलणं गरजेचं आहे, थोडस अधिकाराने बोलणं गरजेचं आहे. आपलं वशिष्ठ गुरुकुल म्हणजे हा टाइमपास ग्रुप नाही माझा, टाइमपास ग्रुप नाही. आपला वशिष्ठ गुरुकुल म्हणजे काय आहे? कुणीतरी आपल्या विहिरीतील पाणी उपसावून तुम्हा आम्हाला द्यावं आणि त्याच पाण्यावरती आम्ही शेती करावी आणि त्या शेतीमधून जे काही उत्पन्न प्राप्त होईल तेच आम्ही आमच्या मुलाबाळांना द्यावं, असं आपलं वशिष्ठ गुरुकुल आहे. आणि हेच वशिष्ठ गुरुकुलामधील सर्व साधक मंडळींनी एक गोष्ट लक्षामध्ये ठेवावी. मी सांगून गेलो, परमार्थ म्हणजे पतिव्रतेचं वाण आहे आणि याच पातिव्रत्याला कुठे धक्का लागू नये. माझं बोलणं समजून घ्या. जसं आमच्या आई साहेब पहा एखाद्या कूट अभंगामध्ये सांगतायत ना, तसं मी आज कूट बोलतोय, पण पुढच्या प्रवचनामध्ये कूट बोलणार नाही, सरळ सरळ बोलून जातो. कुणाला लेफ्ट व्हायचं असेल तरी होऊ द्या. गर्दीपेक्षा दर्दी असणं फार गरजेचं आहे महाराज. आज आम्ही वारकरी संप्रदायाचा जर विचार केला ना, रुंदीने आमचा वारकरी संप्रदाय वाढलेला आहे, पण उंचीने खुजा होत चाललेला आहे. म्हणून आपल्या वशिष्ठ गुरुकुलामध्ये असे कुझट विचाराचे लोक लेफ्ट झाली तरी चालतील महाराज. अधिकारवाणीने सांगतोय, ज्याचा बाप मोठा ना त्याला कशाचाच तोटा नसतो महाराज. आमचा बाप मोठा आहे, आम्हाला कशाचाच तोटा नाही. ज्याला बोलायचंय ना त्याने आपला माईक ऑन करा आणि माझ्या समोर आता बोल. कुचकट विचाराचे आणि ज्याच्या मनामध्ये वासना आहे ना
त्याने आपल्या ग्रुपमधून लेफ्ट व्हायचं. मनामध्ये वाईट वासना आहे ना, अरे आमच्या माता माऊल्यांचा परमार्थ इतका सोपा नाही महाराज. त्याला कुठेही आपल्या चारित्र्यावरती डाग उडून त्यांच्या चारित्र्यावरती डाग लागून देऊ नका. आणि असा असणाऱ्या व्यक्तींनी आपल्या ग्रुपमधून लगेच लेफ्ट व्हा. मी आज खूप बोलतोय, पण पुढच्या शुक्रवारी डायरेक्ट बोलू शकतो. कारण इथं आल्यानंतर कुणीतरी अधिकारवाणीने बोललं पाहिजे. आणि आज हे बोलणं फार गरजेचं आहे मला. कारण पहा ना, आम्ही शेतकरी आहोत. ज्या वेळेस आपल्या शेतामध्ये जर एखादं साधं उदाहरण देऊन जातो, टोमॅटोचं झाड लागलं आणि त्याला जर कीड लागली ना, तर त्या टमाट्याचं झाड आम्ही उपटतो आणि ते लांब फेकून देतो. तसं आम्हाला आज करायचंय. कारण त्याची लागण दुसऱ्या टमाट्याच्या झाडाला झाली नाही पाहिजे. म्हणून ज्या साधकांच्या मनामध्ये आज वाईट विचार आहेत, कुचके विचार आहेत, ज्यांच्या मनामध्ये जी काही वासना आहे ना, अशा साधकांनी स्वतः होऊन लेफ्ट व्हा. आम्हाला लेफ्ट करायला लावू नका. असो, जर या बोलण्याने कुणाचं मन दुखवलं असेल तर दुखवू द्या. त्याबद्दल मला काहीच बोलायचं नाही. म्हणून झालेली प्रवचन रूपी सेवा अखिल कोटी ब्रह्मांड नायक भगवान परमात्म्याच्या चरणी ठेवतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. विठाल 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 विठाल. पुंडलिका वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. आता विश्वात्मके देवी येणे वाग्यज्ञ तो सावे. तोषोनी मज द्यावे पसाय दानहे. जे कळांचे व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्य पावो. जो देवांचिल तो ते लावो प्राणी जात. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांद याळी. अनवर्त भूमंडळी भेटत तया भूता. चला कल्पतरुचे आरव चेतना चिंतामणीचे गाव. बोलती जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछन. मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन. सोयरे होतू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन तिही लोकी. भजी जो आदिपुरकी अखंडित आणि ग्रंथ उपजीवे विशेष लोकी ये. दृष्टांदृष्ट विजय होवावेजी हेत म्हणे श्री विश्वेश्वराव. हा होईल दान पसावो येणीवरी ज्ञान देवो सुखया झाला. येणीवरी ज्ञान देवो सुखया झाला. येणीवरी ज्ञान देवो सुखया